कायदा असा नाही मित्रांनो, जो हाताने करतो तोच गुन्हेगार. कधी कधी कायदा विचारतो, हे सुचवलं कोणी? बरं, ही गोष्ट आहे राम, श्याम आणि मोहनची. राम अत्यंत हुशार पण फार बडबडी. श्याम नेहमी गोंधळलेला आणि मोहन म्हणतो, चला आज आपण दुकानातून काहीतरी उचलूया. श्यामने काहीतरी बोलायच्या आधीच राम म्हणतो, अरे हो, सगळेच करतात, त्यात काय एवढं, मी वरून दरवाजाकडे लक्ष ठेवतो, तुम्ही चोरी करा. श्याम प्रत्यक्षात चोरी करतो, मोहन त्याला मदत करतो, पण पकडले मात्र तिघेही जातात. त्यावेळेस राम म्हणतो, मी तर हात पण लावला नाही, पण पोलीस म्हणतात तू हात लावला नाहीस पण तू डोकं लावलंस. आणि इथेच घडतो अबेटमेंट. IPCच्या 107 कलमानुसार अबेटमेंट म्हणजेच की जाणीवपूर्वक कोणाला तरी गुन्ह्यामध्ये मदत करणे, कुणाला तरी गुन्हा करण्यासाठी प्रेरणा देणे, हे सगळं अबेटमेंटच्या अंडरमध्ये येतं. बरं, 109 कलम IPCचा असं म्हणतो की अबेटमेंट ज्यांनी घडवून आणलेलं आहे त्यांना पनिशमेंट म्हणजे त्यांना काहीतरी शिक्षा ही देण्यात येते. बरं, तेच BNS आहे. BNS म्हणजे आत्ता नवीन आलेला भारतीय न्याय संहिता. त्याच्या कलम 45नुसार, कलम 45 म्हणजे सेक्शन 45नुसार तुम्हाला अबेटमेंटच्या गुन्ह्यासाठी शिक्षा मिळते. आणि हे सगळं मग भले ते IPC असो किंवा BNS, गुन्हा हा गुन्हा आहे, मग तो तोंडी असो किंवा हाताने.